महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दहिवली येथील बाळ निरीक्षक गृहातील कर्मचारी रमेश उर्फ भाऊ भिवाजी ठमके यांच्या सेवानिवृत्ती निमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन। मार्केवाडी येथील माननीय श्री रमेश भाऊ उर्फ भिवाजी ठमके हे गेली 36 वर्ष कर्जत दहिवली येथील बाळ निरीक्षण गृहात केअरटेकर म्हणून कार्यरत असून अखेर 36 वर्षाच्या सेवेनंतर त्यांची सेवानिवृत्ती झाली आहे। रमेश ठमके यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रविवारी दहिवली येथील बालगृहात छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आपल्या 36 वर्षाच्या सेवेतील आपले अनुभव सांगताना सेवानिवृत्त झालेले रमेश ठमके भावुक झाल्याचे पाहायला मिळाले। 36 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ते रविवारी सेवानिवृत्त झाले आहेत। दहिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्तीच्या समारंभात उपस्थितांसह बाळ निरीक्षक गृहातील विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत कशा प्रकारे रमेश ठमके आपली काळजी घेऊन आपल्याला मार्गदर्शन करत आले आहेत याचे अनुभव सांगून त्यांचे कौतुक केले। यावेळी बाळ निरीक्षण गृहाचे सचिव माननीय श्री सुरेश खानविलकर, सावळाराम जाधव, वसंत मोदळे, DK भोईर, ज्ञानेश्वर भालिवडे, हरिभक्त परायण सुरेश बुवा भोईर, माननीय श्री भिवाजी ठमके उपस्थित होते। या समारंभाचे सूत्रसंचालन सुरेश वाणंज यांनी केले असून उपस्थित मान्यवरांनी सुद्धा माननीय श्री रमेश उर्फ भाऊ भिवाजी ठमके यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। महाराष्ट्र माझा रायगड कर्जत संपादक जगदीश दगडे। साहेब तसेच माझी मुले, बहीण, भाऊ यांचा मी आभार मानतो। कार्यक्रमासाठी आलेसाठी ग्रामस्थ तसे आलेले पाटील उपस्थित असलेले माझ्या बहिणी यांचाही आभार मानतो आणि भाऊ मिळणे ओखारे म्हणून त्यांचाही मी आभारी। बाकी 2 शब्द बोलून आता माझं तर गुणगायक सगळ्यांनी गायलेलंच आहे, तर मी काय सांगणार याच्या पुढे। आपण स्वतःने सांगताना दुसऱ्यांनी शब्द सांगितले, चांगल्या गोष्टी सांगितल्यात। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या या संस्थेचे एक जुने आणि ज्येष्ठ असे आमचे ठमके गुरुजी, आम्ही मुलं पण आमचे ठमके गुरुजी म्हणतात आणि आम्ही पण त्यांना त्यांच्या वयाच्या मनाने ठमके गुरुजीच म्हणतो। जवळ 36 वर्ष त्यांनी अविरत अशी या ठिकाणी सेवा केलेली आहे। संस्थेच्या बाबत आमचे मोदळे सर आणि आमचे भाऊ आमचे सचिव आहेत। अतिशय मेहनत करून ह्या संस्थेला त्यांनी ऊर्जित अवस्थेत आणलेलं आहे। त्यांनी जरी किती सांगितलं संस्थेत जर आमचे कार्यकारी मंडळ जरी असेल तरी पण संपूर्ण श्रेय हे भाऊंचंच आहे। त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरची पर्वा नसेल, परंतु तिथे आज कर्मचारी कोणच्या संस्थेचे कर्मचारी यांच्या वतीने मी आज आमचे सेवानिवृत्त होणारे रमेशजी ठमके यांच्या संदर्भामध्ये आणि संस्थेच्या संदर्भामध्ये 1-2 शब्द आपल्यासमोर बोलू इच्छितो। संस्थेच्या संदर्भामध्ये जर आम्हाला बोलायला सांगितलं तर आपली जी स्थानिक कमिटी आहे ती आमचे प्रभारी अधीक्षक म्हणून होते मोदळे, हे 2-2, 3-3 तास बोलतील एवढं बोलण्यासारखं आहे। कारण संस्थेची परिस्थिती इतकी नाजूक होती की त्याचे साक्षीदार इथे मोदळे म्हणून आलेले आहेत, DK भोईर आहेत, सावळारामजी दादा आहेत आणि काही आमचे जे सदस्य आहेत ते आता काही कार्यक्रमानिमित्त बाहेर आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। अतिशय दयनीय परिस्थिती होती। आज जी तुम्ही परिस्थिती पाहता त्या मुलांची जी सेवा इथे होते, त्या मुलांना सेवेच्या माध्यमातून ज्या गोष्टी उपलब्ध होत आहेत त्या गोष्टी आज तुम्हाला मी आव्हान करून सांगतो की ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना सुद्धा घरी देत नाही। इतक्या चांगल्या प्रकारच्या सेवा मिळत आहेत। आज मुलांना सकाळी दूध मिळत आहे, नाश्ता मिळतोय, त्याच्यानंतर फळं मिळत आहेत, जेवण मिळत आहे आणि दर आठवड्याला 1 ते 2 वेळा त्यांना चिकन, अंडी वगैरे मिळतं। म्हणजे पोषक आहार जो म्हणतात तो आता या मुलांना सगळा मिळतोय। पूर्वीची परिस्थिती अतिशय दयनीय होती की 4-4, 6-6 महिने शासनाची ग्रँट यायची नाही। बरं 1985 ते 90च्या दरम्यान तर इतकी वाईट परिस्थिती होती की
देणगी देणारे देखील कमी स्वरूपामध्ये होते, दानशूर व्यक्ती कमी स्वरूपामध्ये होत्या आणि बऱ्याचशा लोकांना ही संस्था म्हणजे काय, या संस्थेत येणारे विद्यार्थी कसे आहेत, काय त्यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने केलं जातं आणि आपण त्यांना मदत काय म्हणून करायला पाहिजे हे अज्ञात होतं. आणि त्यावेळेला इतकी परिस्थिती वाईट होती की मोदळेंनी, ठमकेंनी, मी किंवा अन्य आमचे जे कोण असतील त्यावेळेला एक वेळचं जर जेवणाचा जर बंदोबस्त इथं नसेल तर मोदळेंना आठवत असेल की इथून आम्ही मोदळेंच्या घरी चालत जायचं मुद्र्याला आणि 5-5 किलोच्या पिशव्या त्यांच्या घरातून आणायच्या, तेव्हा मुलांना भात शिजवून घालायचं. त्याच्यानंतर या कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केला. आय थिंक असेल 11 वर्ष तेव्हापासून इथे आलो आणि या म्हणजे मला काहीच नव्हतं, म्हणजे चांगले वळण नव्हते, मस्ती वगैरे करायचो. मग इथे संस्था आलो, मग गुरुजीने आम्हाला खूप काही केलं. सगळे गुरुजी आमचे सर्वांचं म्हणजे कांबळे गुरुजी झाले, परत खानविलकर सर झाले, ठमके गुरुजी, अजून 2-3 गुरुजी होते, प्रवीण गुरुजी, अजून मोहन गुरुजी. ते आमच्या संस्थेत एक ब्रीदवाक्य होतं, हुनमार्गी मुलं सन्मार्गी लावा आणि देशासाठी नवा नागरिक घडवा. या वाक्यासाठी आमचे सर गुरुजी दिवस रात्र झटायचे. त्यांनी आपल्या पोरांकडे बरेच दुर्लक्ष केलं, पण आम्हाला खूप समजून घेतलं. कधी आम्हाला आईवडिलांची कमीपणा जाणून नाही दिला. आम्ही शाळेमध्ये नंबर काढले, सगळं झालं. आमच्या स्पोर्टमध्ये पण नंबर यायचे आणि ते सगळं टाईमवर व्हायचं. म्हणजे कोणाला काय हवं आहे काय नाही, त्यांना आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती की कुठल्या कोणाला काय होतं आहे, आजारी तर त्यांना सगळे टॅबलेट वगैरे देणे. आता मी माझं एज्युकेशन झालं, माझं HM झालं आहे कम्प्लीट, हॉटेल मॅनेजमेंट, प्लस ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आता मी ठाण्याला जॉबला 5 स्टार हॉटेलला. आणि हे सगळं जे मी आज आहे माझ्या लाईफमध्ये सक्सेस, ते फक्त माझ्या संस्थेमुळे, माझ्या सरांमुळे, माझ्या गुरुजींमुळे, जे पण आहे ते त्यांच्यामुळं. आणि मला जे कुकिंगची आवड लागली, म्हणजे शेफ बनायची इच्छा आली, ती आमच्या बाईंमुळे झाली. कारण की त्यांनी सांगितलं की हा असं आहे, त्यामुळे सगळं जे माझं आहे ना आज, मी माझ्या लाईफमध्ये काय पण आहे सक्सेस आहे, तर ते फक्त माझ्या संस्थेमुळे. आणि ते सर्व क्रेडिट आमच्या सरांनाच जातं. इतकं माझे मी 2 शब्द थांबवतो. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.